एक वचन वाचून आजच्या वचनाची सुरुवात करू इच्छितो. इफिस्कराचं पत्र, त्याचा 6वा अध्याय आणि 10 ते 14 वचने मी आपल्याकरता वाचतो. इफिस्कराचं पत्र 6वा अध्याय 10 ते 14 वचन. शेवटी प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा. सैतानाच्या डावपेचांपुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री धारण करा. कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे. या कारणास्तव तुम्हाला वाईट दिवसात प्रतिकार करिता यावा व सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री घ्या. तर मग आपली कंबर सत्याने कसा नीतिमत्वाचे उरस्त्राण धारण करा. देवबापातलं वचन आपण सगळ्यांकरता आशीर्वादित करू. वचन 17 पर्यंत शस्त्रसामग्री दिलेली आहे, परंतु ती सगळी वचनं मी याकरता वाचली नाहीत, कारण 1-2 शस्त्रसामग्री सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे, जो निर्धारित वेळ आपल्याकडे आहे. पौलाने नेहमीच ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांच्या जीवनाला एका युद्धाप्रमाणे आणि संघर्षाप्रमाणे पाहिलेला आहे, आणि एका विश्वासणाऱ्याला एका योद्ध्याप्रमाणे पाहिलेला आहे. आणि या दृष्टिकोनातूनच पौलाने वारंवार त्याच्या पत्रांमधून युद्ध, संघर्ष यासारख्या उपमा वापरून विश्वासणाऱ्यांना, त्यावेळच्या विश्वासणाऱ्यांना त्याने मार्गदर्शन केलेलं आहे. 2000 वर्षापूर्वी पौलाचा जो दृष्टिकोन मंडळीकडे पाहण्याचा होता, विश्वासणाऱ्यांकडे पाहण्याचा होता, तोच दृष्टिकोन आजही देवाचा विश्वासणाऱ्यांकडे पाहण्याचा आहे. म्हणजे विश्वासणाऱ्यांचं ह्या जगातील जगणं हे एका युद्धाप्रमाणे आणि संघर्षाप्रमाणे आहे. देव आजही प्रत्येक विश्वासणाऱ्याला एका युद्धाप्रमाणेच पाहतो. आणि म्हणून हे वचन केवळ 2000 वर्षापूर्वीच लागू असणारं असं नाही, तर आजच्या कालखंडामध्ये देखील तुमच्या आणि माझ्याकरता, आधुनिक विश्वासणाऱ्यांकरता तितकंच ते चपकलपणे लागू आहे. अलीकडे झालेल्या भारत-पाक युद्धामध्ये आम्ही सगळ्यांनी त्याच्याविषयीच्या बातम्या ऐकल्या. भारत-पाक युद्धामध्ये कोणती शस्त्र भारताने वापरली, कोणते मिसाईल्स भारताने पाकिस्तानवर टाकले, याविषयी वर्तमानपत्रे आणि टीव्हीवरील बातम्यांवरती आम्ही रोज काही ना काही ऐकत होतो. देवाचं वचन विश्वासणाऱ्यांच्या जीवनाला अशा प्रकारे शस्त्रसामुग्री पुरवतं. पौल या अध्यायामध्ये तुमच्या आणि माझ्यासमोर तो मुद्दा ठेवतो. आणि म्हणून पौल काय म्हणतो की विश्वासणाऱ्यांनो, तुम्ही शस्त्रसज्ज व्हा, शस्त्रसामुग्री घ्या, असा सल्ला पौल विश्वासणाऱ्यांना देतो. जगातील लोकांप्रमाणे आमची शस्त्रसामुग्री नाहीत. आमची शस्त्रसामुग्री अतिशय भिन्न आहे. आणि त्यामुळेच आम्हाला जी शस्त्रसामुग्री या अध्यायामध्ये दिलेली आहे, परिच्छेदामध्ये दिलेली आहे, त्यांचा उद्देशही अतिशय भिन्न आहे. शस्त्रांचा उद्देश 11 आणि 13 वचनांमध्ये आम्ही वाचतो. पौल त्या ठिकाणी लिहितो की शस्त्र का धारण करावी विश्वासणाऱ्यांनी? कारण सैतानाच्या डावपेचांपुढे टिकाव धरता यावं. तारण झाल्यानंतर लगेच सैतानाचे हमले वेगवेगळ्या माध्यमातून सुरू होतात. तसेच 13 वचनात तो म्हणतो की वाईट परिस्थितीत प्रतिकार करता यावा. म्हणजे युद्धामध्ये 2 गोष्टी अतिशय आवश्यक असतात सैनिकाकरता. एक तर टिकाव धरणे आणि प्रतिकार करणे. दोघांपैकी एक गोष्ट जर नसेल तर तो सैनिक युद्धामध्ये टिकू शकणार नाही. आध्यात्मिक युद्ध देखील असंच आहे. आध्यात्मिक युद्धामध्ये विश्वासणाऱ्याला सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये टिकाव धरायचा आहे, पण त्याच वेळेस ज्यावेळेस संधी मिळेल त्यावेळेस सैतानावरती प्रतिहल्ला करायचा. आणि त्याकरता पौलाने ह्या परिच्छेदामध्ये 6 शस्त्रसामुग्र्या दिलेल्या आहेत. 17 वचन जर वाचलं, 18 वचन जर वाचलं, तर त्यामध्ये अजून एक शस्त्र दिलं, ते प्रार्थनेचं शस्त्र दिलेलं आहे. म्हणजे आपण प्रार्थनेकडे एक शस्त्र म्हणून देखील पाहू शकतो. आजच्या सत्रामध्ये आपण जो विषय पाहणार आहोत, सुरुवातीच्या 1-2 शस्त्रांकडे पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आपल्या शस्त्रसामुग्रीचं स्वरूप वेगळं आहे. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे म्हणजे 2 कोरिंथ 10वा अध्याय 4थ्या वचनामध्ये पौल सांगतो की आमची युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत. म्हणजे जगाकडे जशी तलवार, बंदुके, मिसाईल्स आहेत, तसे विश्वासणाऱ्यांची शस्त्रसामुग्री नाही.
तर आमची शस्त्रसामुग्री कशी आहे? आमची शस्त्रसामुग्री आध्यात्मिक आहे, अदृश्य आहे. आणि वरवर ती अतिशय दुर्बळ जरी वाटत असली तरी पौल आम्हाला एक आश्वासन देतो की ही शस्त्रसामुग्री सैतानाची तटबंदी जमीनदोस्त करण्यास देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. माणसांना कधी कधी त्याच्यामध्ये रस वाटणार नाही. माणसांना कधी कधी प्रार्थने या शस्त्राविषयी जास्त विश्वास वाटणार नाही. पण पौल एक आम्हाला अतिशय आशावादी मुद्दा सांगतो की देवाच्या दृष्टीने ही शस्त्रसामुग्री सैतानाच्या तटबंद्यांना उद्ध्वस्त करण्यास समर्थ आहे. आणि म्हणून तुमच्या आणि माझ्याकडे ही शस्त्रसामुग्री असणं आवश्यक आहे. आता आमचा शत्रू कोण आहे? वचन 12 मध्ये आम्हाला सांगण्यात आलं की आमचा शत्रू हा सैतान आहे आणि सैतानाचे दूत आहे, सैतानाचे हस्तक आहे. त्यामुळे अतिशय चतुर असा हा आमचा शत्रू आहे. पौल म्हणतो ही शस्त्रसामुग्री आकाशातील दुरात्म्यांबरोबर युद्ध करण्याकरता उपयोगी आहे. आणि म्हणून तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये परीक्षण करणं आवश्यक आहे. अनेक भौतिक आणि आध्यात्मिक गोष्टी मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करतो, परंतु या शस्त्रसामुग्रीकडे माझं लक्ष आहे. अनेकदा सुखासीन जीवन सुरू असताना देशाचं किंवा राष्ट्राचं लक्ष आपल्या शस्त्रसामुग्रीकडे राहत नाही आणि त्याचा परिणाम अतिशय भयंकर होतो. अनेकदा विश्वासणाऱ्यांची अवस्था अशीच असते. अनेक विश्वासणाऱ्यांची जीवने सुव्यवस्थित संपन्नपणे चालत असल्या कारणाने शस्त्रसामुग्री पाहण्याचा मुद्दा त्यांना आठवत नाही. आणि अशा बेजबाबदार अवस्थेमध्ये सैतान विश्वासणाऱ्यांवरती हमला करतो आणि त्यांना नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करतो. मी पहिलं शस्त्र तुमच्या समोर ठेवत आहे वचन 14 मध्ये. वास्तवात ते वाचल्यावरती कळणारच नाही कोणाला की शस्त्र आहे म्हणून. पौल काय म्हणतो बघा 14व्या वचनामध्ये, आपली कंबर सत्याने कसा, कमरबंदाविषयी तो लिहित आहे. किती लोकांनी कमरबंदाकडे शस्त्र म्हणून पाहिलेला आहे. कोणीच कमरबंदाकडे शस्त्र म्हणून पाहत नाही, परंतु पौल कमरबंदाला शस्त्र म्हणतो. आणि कोणत्या मुद्द्याला तो कमरबंद म्हणतो हा एक महत्वाचा मुद्दा आहे. तो म्हणतो सत्याचा कमरबंद. पवित्र शास्त्रातील सिद्धांतांना, पवित्र शास्त्रातील तत्वांना, पवित्र शास्त्रातील मूल्यांना पौल सत्याचा कमरबंद म्हणतो. कमरबंदाचं महत्व सैनिकाकरता खूप महत्वाचं आहे. तो मूल्यवान आहे कमरबंद. पौला पुढे जो कमरबंद आहे तो सामान्य आम्ही आमच्या कमरेला बांधतो तो बेल्ट नाही. पौला पुढे जो कमरबंद आहे तो अतिशय मजबूत चामड्याचा वजनदार कमरबंद आहे. म्हणजे त्या सैनिकाकडे असणारी शस्त्रसामुग्री आणि शस्त्रसामुग्रीशी संबंधित असणाऱ्या अनेक गोष्टी त्या कमरबंदावरती अटकवल्या जातात, लटकवल्या जातात. तुम्ही जर 20 वर्षापूर्वीच्या पोलिसाकडे पाहिलं असेल तर पोलिसाच्या कमरेला पुढे एक चामड्याचा पाऊच असायचा आणि मागे एक चामडी पट्टा असायचा. त्याचे दोन फायदे असायचे. पोलिसांकडे जी रायफल असायची त्या रायफलमधले वजनदार काडतुसे, बुलेट्स त्याच्यामुळे ठेवली जायची आणि मागे संगीन लावली जायची. तसं वरचा पट्टा जर मजबूत नसेल तर संगीनचं वजन 2 किलो आणि काडतुसाचं वजन 2 किलो, या 4 किलोच्या वजनाने तो कमरेवरचा पट्टा खाली यायचा आणि अतिशय तो पोलीस अजागळ दिसायचा. आणि म्हणून ट्रेनिंग देत असताना पोलिसांना त्या ट्रेनिंग मधला एक महत्वाचा भाग असायचा की कमरबंद कसा कसायचा. जर कमरबंद ढिला असेल तर त्याला शिक्षा दिली जायची. ग्राउंडमध्ये 5 राऊंड मार, 10 राऊंड मार. म्हणजे इतकं मूल्य आहे सैनिकाच्या दृष्टीने कमरबंदाचं. कमरबंद हे युद्धास तयार असलेल्या सैनिकाचं चित्र आहे. ज्याचा कमरबंद कसलेला आहे त्या सैनिकाकडे पाहिल्यावरती कळतं की हा तयार आहे युद्धावरती, रणांगणामध्ये जाण्याला. परंतु ढिला कमरबंद हे अव्यवस्थित, बेजबाबदार आणि अजागळ असणाऱ्या सैनिकाचं चित्र आहे. त्याला सैनिक म्हणत नाहीत मुळामध्ये. पौलाने कमरबंदाला सत्याचं कमरबंद म्हटलं. सत्य म्हणजे पवित्र शास्त्रातील मूलभूत सिद्धांत, ज्याच्यावरती आमचं जीवन, ज्याच्यावरती मंडळीचं जीवन आधारलेलं आहे किंवा मंडळीची व्यवस्था चाललेली आहे. पौल त्या अर्थाने मंडळांना, विश्वासणाऱ्यांना, मंडळीतील पुढाऱ्यांना काही गोष्टी अधोरेखित करू इच्छितो.
आज अनेक विश्वासदारांच्या कमरेला कमरबंदच नाही असं म्हटलं तर किती लोकांना राग येईल, परंतु ही वास्तविक आहे. अनेकांचा कमरबंद ढिला पडलेला आहे. म्हणजे अनेक विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये पवित्र शास्त्रातील मूलभूत सत्यांचा प्रवेशच दिसत नाही, अस्तित्वच दिसत नाही. किंवा अनेकांचा कमरबंद ढिला पडलेला आहे. म्हणजे ते तोंडाने सांगतात की आमच्याकडे सत्य आहेत, परंतु वास्तवामध्ये, व्यावहारिक जीवनामध्ये, आचरणामध्ये त्यांचा कमरबंद दिसून येत नाही. त्याचा साधा सरळ अर्थ असा आहे की विश्वासणारे पवित्र शास्त्रातील मूलभूत सिद्धांतांबाबत, मूलभूत तत्वांबाबत तितकेसे जागृत नाहीत. अनेक मंडळीची पुढारी मंडळांना या सिद्धांतांना शिकवण्याबाबत उत्सुक दिसत नाही. अनेकदा वरवरच्या गोष्टी सांगून वेळ मारून नेली जाते. बहुतांश विश्वासदारांना महत्वाचे मूलभूत तत्व माहितीच नाहीत, मंडळात नियम माहितीच नाहीत. ही अतिशय बिकट अवस्था मंडळांची आहे. आणि या अवस्थेलाच आपण म्हणू शकतो की कमरबंद नसलेल्या मंडळात, कमरबंद नसलेले विश्वास. त्यामुळे मंडळी म्हणजे काय आहे? मंडळी म्हणजे एक अपरिपक्व लोकांची, अपरिपक्व सैनिकांची एक फौज बनत चाललेली आहे. पौल इशारा देतो, विश्वासणाऱ्यांनो तुम्हाला कोणाशी लढायचं आहे? तुम्हाला कुठल्या राजकीय पक्षाची लढायचं नाही, आम्हाला सैतानाशी लढायचंय. मुळामध्ये विश्वासणारे एकमेकांशी लढत असल्यामुळे सैतानाशी लढण्याचं भानच अनेक विश्वासणाऱ्यांना राहिलेलं नाही. त्यांचं ध्येय बदललेलं आहे. पौलाने दुरात्म्यांबरोबर लढण्याचं पाचारण सांगितलंय. तुमचं ध्येय दुरात्म्यांबरोबर लढण्याचं आहे. अनेक विश्वासणाऱ्यांना हे ध्येय माहितीच नाही. एका सेवकाने असं म्हटलं की मंडळी उभारणे ही सोपी गोष्ट आहे, पण त्या मंडळीचं ख्रिस्ताची मंडळी म्हणून संगोपन करणे ही कठीण गोष्ट आहे. अतिशय मार्मिक विधान आहे. मंडळी उभारणं सोपी गोष्ट आहे, परंतु ती मंडळी ख्रिस्ताची मंडळी म्हणून तिचं संगोपन करणं ही कठीण गोष्ट आहे. आज परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे, निर्माण झालेल्या मंडळांना वचनांचं सत्य शिस्तबद्ध रीतीने शिकवण्याकरता शिक्षक उपलब्ध नाहीत, शिक्षक तयार नाहीत. पुढारी त्याकरता श्रम घेण्याकरता, पुढारी त्याकरता आपल्या जीवनातील काही गोष्टी सॅक्रिफाईस, त्याग करण्याकरता तयार दिसत नाही. आम्ही अनेकदा संदेश वाचतो, आज सेवक उपलब्ध नाहीत म्हणून आजचा बायबल स्टडी होणार नाही. अतिशय दारुण परिस्थिती आहे. किंवा पर्याय म्हणून किंवा एक वेळ मारून नेण्याकरता अनेकदा अयोग्य, अपरिपक्व व्यक्तींना वचन शिकवण्याकरता पाठवलं जातं. आम्ही आमच्या मुलांना असं भरवण्याकरता कोणावरती जबाबदारी सोपवत आहे. माझ्या घरातील मुलाच्या पोषणाची जबाबदारी मी अशा नालायक व्यक्तींवरती सोपवू शकतो काय? त्यांना असं सांगू शकतो की यांच्याकरता भोजन द्यावं, मला आज वेळ नाही का? जी गोष्ट मी माझ्या मुलांकरता करू शकत नाही, ती गोष्टी माझ्या मंडळीकरता, मंडळीतील सदस्यांकरता कशी काय करू शकतो? याचाच अर्थ हे भान पुढाऱ्यांना नसल्यामुळे, हे भान विश्वासणाऱ्या मंडळांना नसल्यामुळे विश्वासणाऱ्यांचे कमरबंद ढिले पडलेले. विश्वासणाऱ्यांच्या कमरेला कमरबंद नसल्यासारखी अवस्था आम्ही पाहतो. म्हणजे मुलांना आम्ही जन्म दिला, पण त्यांना दूध आणि पाणी देण्याची कुवत आमच्यामध्ये नाही. मंडळ्या उभ्या केल्या, परंतु मंडळांना सत्य शिकवण्याची कुवत नाही, किंवा असे कुवतीने भरलेले पुढारी आम्ही तयार केले नाही. ज्यांच्याकडे कमरबंदच नाही किंवा ज्यांचे कमरबंद मुळातच ढिले आहेत, ते कसलेले सैनिक कसे काय तयार करतात? ज्यांच्यामध्ये सैनिकांचा भावच नाही, ज्यांनी कधी युद्धाचा अनुभव घेतला नाही, ज्यांनी कधी संघर्षाला तोंड दिलं नाही, ते कसे सैनिक तयार करणार मंडळीमध्ये? ही समजण्याची गोष्ट आहे. आज ही अवस्था आहे, बिकट परिस्थिती. आज असे लोक पुढारी म्हणून बसलेले आहेत ज्यांना संघर्षाचा अनुभव नाही. व्यक्तिगत जीवनात संघर्ष नाही, कौटुंबिक जीवनात संघर्ष नाही, त्यांनी स्वतःची रोजीरोटी मिळवण्याकरता कधी 4 पुस्तकं वाचली नाहीत, ते मंडळीचं संगोपन करण्याकरता कसे काय तयार होते? अशा लोकांच्या हातामध्ये आम्ही मंडळांची सूत्र देतो. अशा लोकांना आम्ही देवाचं वचन शिकवण्याकरता पाठवतो. आम्ही काय म्हणू अशा आईला आणि बापाला, जर त्या मुलाला पाणी पाजण्याची कुवत नाही, जर त्या मुलाला तुझी
दूध पाजण्याची कुवत नाही, जन्म का दिला? अनेकांनी प्रतिष्ठेकरता मंडळांची उभारणी केलेली आहे आणि सोडून दिलेलं आहे वाऱ्यावर. कमरबंद नसलेली अवस्था आहे. आणि म्हणून प्रेषित पौल तिमोथेला काय सल्ला देतो की ज्यावेळेस तू मंडळांमध्ये जाशील, मंडळांमध्ये वडिलांची आणि डिकन्सची नेमणूक कर. पण ही नेमणूक करताना कोणता मुद्दा बघ, अतिशय गंभीर मुद्दा बघ. अनेक मुद्दे त्यांनी सांगितले, त्यामधला एक मुद्दा तो सांगतो की तो निपुण शिक्षक असावा. मंडळीचं चारित्र्य, मंडळीचं भवितव्य मंडळींच्या हॉलवरती अवलंबून नाही, मंडळीतील लोकांच्या सभासदांवर अवलंबून नाही, त्यांचं भवितव्य मंडळीमध्ये भरवल्या गेलेल्या वचनांवर. तो मुद्दा डावलला जातो आज मंडळांना. किंबहुना त्या मुद्द्याशी कोणाला काही घेणं देणं नाही. अनेक पुढारी, अनेक सेवकांना त्याच्याशी घेणं देणं नाही. अनेकांना त्यांच्या नावामागे एका मंडळीचं लेबल असणं आवश्यक आहे. म्हणजे मी महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर, भारताच्या बाहेर जाण्याकरता मोकळा, परंतु जी मेंढरं माझ्या घरामध्ये आहे त्या मेंढरांच्या जीवनाविषयी, त्यांच्या संगोपनाविषयी काय? मंडळीचा पुढारी हा मंडळीचा बाप आहे. मी माझ्या मुलांना उपाशी ठेवू शकतो का एक दिवस तरी? मंडळीचा पुढारी म्हणून माझ्या मंडळांना मी का कुपोषित ठेवत आहे? अनेक व्यवस्था ढिल्या आणि खराब कमरबंदाचं उदाहरण आहे. इर्मयाला परमेश्वराने सांगितलं, जा एक कमरबंद लपवून ठेव आणि काही दिवसांनी तो कमरबंद काढ. आणि मग तो कमरबंद काढल्यावरती इर्मया म्हणतो की तो खराब कमरबंद. इस्रायलचं चित्र आहे. ही अवस्था प्रियांनो मंडळाची आहे. प्रभू ज्यावेळेस मंडळांचं हित पाहतो, त्यावेळेस हित पाहताना तो मंडळातील विश्वासणाऱ्यांना ते किती परिपक्व झालेले आहे वचनांकरता, ते किती ख्रिस्ताच्या स्वरूपामध्ये ढळले गेलेले आहे, ते किती युद्धासाठी सज्ज आहे, यावरती मंडळीचं मूल्य ठरणार आहे. मंडळीचा पुढारी किती प्रतिष्ठित आहे त्याच्यावरती मंडळीचं मूल्य नाही. न्यायासनासमोर ते मूल्य पाहिलं जाणार आहे. आणि त्याकरता मंडळांमधील पुढाऱ्यांना ही जबाबदारी दिलेली आहे. ही जबाबदारी आम्ही पालन पाडण्याकरता तयार नाही, तर अतिशय नम्रपणे बाजूला होऊन इतर कामं करणं आवश्यक आहे. कारण न्यायासनासमोर, ख्रिस्ताच्या बेमासमोर हा जाब प्रभू विचारणार आहे की माझी मेंढरं आहेत, माझ्या मेंढरांना तू अपंग ठेवलंस, अपरिपक्व ठेवलंस, आंधळ ठेवलंस, कुपोषित ठेवलंस, खूप मोठा हिशोब द्यावा लागला. जर आम्ही आमच्या मंडळी पुढाऱ्यांना तयार करत नाही, कसे काही संकटांना आम्ही तोंड देऊ येणार कालखंडात? हे जनरेशन कसं येणार दिवसात समस्यांना आणि प्रसंगांना तोंड देईल? त्यानं जिथे आम्ही बसलेलो आहोत, मग ते आमचं घर असो, आमचं कार्यालय असो किंवा आमच्या मंडळीचा हॉल असो, आम्ही कुठेही सुरक्षित नाही. असं जर वाटत असेल माझ्या घरात आहे, मंडळीच्या हॉलमध्ये आहे म्हणून मी सुरक्षित आहे, नाही. आमचं अस्तित्वच रणभूमीमध्ये आहे. माझं घर रणभूमी समान आहे, माझी मंडळी रणभूमी समान आहे. सैतानाचे 100% चान्सेस आहेत माझ्यावरती हमले होण्याचे. घरात आहोत म्हणजे सुरक्षित आहोत हा भाबडा अंधविश्वास आहे. दाविदाचं पतन कुठे झालं? आपल्या घरात झालं दाविदाचं पतन. परमेश्वराच्या मनाप्रमाणे चालणारा संदेष्टा दावीद, त्याला अभिवचने दिली, त्याचं पतन त्याच्या घरामध्ये झालं. आमचं घर जर आमच्याकडे कमरबंद नसेल प्रिया, आमचं घर आमच्याकरता धोकादायक बनू शकतं. जर कमरबंद नसेल तर आमची मंडळी धोकादायक बनू. जगातील कुठलंही स्थान आमच्याकरता सुरक्षित नाही जर आमच्याकडे कमरबंद नाही. कमरबंद न घातलेला सैनिक ही उपमाच पटत नव्हते लोकांना. तू सैनिक आहेस, तुझ्या कमरेला कमरबंद. इर्मया म्हणतो त्याप्रमाणे अनेकांचे कमरबंद कुचकामाचे झालेले आहेत, अनेकांचे कमरबंद ढिले पडलेले आहेत, अनेकांचे कमरबंदच कमरेला नाहीत. ही अवस्था प्रियांनो आज आमच्या जीवनाची, आमच्या मंडळीची, मेंढरांची आहे. त्या सकाळच्या वेळेस एक प्रश्न तुमच्या समोर ठेवू इच्छितो, माझा वेळ संपत आलेला. आपल्याकडे कमरबंद आहे काय? तुम्ही जर मेंढरे आहात तर युद्धासाठी सज्ज केलेली आम्ही फौज आहोत आणि मग माझ्याकडे कमरबंद असणं आवश्यक आहे. जर मी मंडळीचा पुढारी आहे तर माझ्यावरती अतिशय गंभीर जबाबदारी दिलेली आहे.
माझ्या आधिपत्याखाली असलेली मेंढरं ती माझी मुलं आहेत. ती अपरिपक्व, कुपोषित ठेवण्याचा अधिकार मला नाही. आणि मग आमचे कमरबंद आपण तपासूया प्राण. तो ढिले पडलेले आहेत का, कुचकामाचे झालेले आहेत का, काहीतरी करावं लागेल. प्रभू बरोबरील आमचं नातं, प्रभू येशू ख्रिस्ताबरोबरील आमचा संबंध, प्रभू येशू ख्रिस्ताबरोबरील आमची परिपक्वता, प्राथमिकता ही तपासावी लागेल. जितकं स्थान माझ्या जीवनात ख्रिस्ताला आहे तितका कमरबंद माझा मजबूत राहणार आहे, कसलेला असणार आहे. ख्रिस्ताबरोबरील नात्यामध्ये ज्यावेळेस तडजोड होईल, त्याच्या वचनांसंबंधाने, त्याच्या आज्ञांसंबंधाने, त्याच्या पावित्र्य संबंधाने ज्यावेळेस विश्वासणारे पुढारी सेवक तडजोड करतील, कमरबंद कुचकामाचा होणार आहे. तुमचं नाव किती मोठं असू दे, तुमच्या मागे किती मोठ्या मंडळीचं लेबल असू दे, तुमचं व्यक्तिमत्व किती मोठं असू दे, नाही, ख्रिस्ताबरोबरील नातं माझं जर नीट नाही, तो माझा कमरबंद कुचकामाचा आहे, तो ढिला आहे, किंवा अनेकांच्या कमरेला कमरबंदच नाही. अशी अवस्था नसावी पुढे आम्हाला. आणि पौल म्हणतो, सत्याने आपली कंबर कसा. प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन आणि पवित्र आत्म्याने त्याच्या दासांच्या द्वारा दिलेली तत्वे हे मंडळीचा कमरबंद आहे, मंडळीच्या पुढाऱ्यांचा कमरबंद आहे, विश्वासणाऱ्यांचा कमरबंद आहे. हे जपणं प्रत्येक विश्वासणाऱ्याची जबाबदारी.